विड्याच्या पानांचं धार्मिक सणांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण फक्त सणांपुरतंच नाही, तर आरोग्याशी निगडीत सुद्धा विड्याचं पान तेवढंच महत्त्वाचं आहे. अनेक जणांना जेवणानंतर विड्याचं पान खायची सवय असते. विड्याच्या पानामुळे पचनक्रिया सुधारली जाते. त्याचबरोबर त्यामध्ये दाहविरोधी गुणधर्म असल्यामुळे शरीराला थंडावा प्राप्त होतो. या अशाच विविध गुणधर्मयुक्त विड्याच्या पानाचा आज आपण सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत. अत्यंत सोपी रेसिपी आहे. अजिबात कुठेही गॅस वगैरे पेटवायचा नाही. फक्त थोडेसे पदार्थ एकत्र करायचे आणि झटपट हे सरबत तयार होतं. चला तर मग लगेच पाहूया अतिशय स्वादिष्ट, पाचक आणि तितकंच थंडगार विड्याच्या पानांचं सरबत कसं बनवायचं. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. विड्याच्या पानांचं सरबत बनवण्यासाठी इथे मी काही ताजी विड्याची पानं घेतली आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारचं विड्याचं पान घेऊ शकता, जसे की कलकत्ता पान, बनारसी पान, मगई पान, वेगवेगळी पानं बाजारात उपलब्ध असतात. कोणत्याही प्रकारच्या विड्याच्या पानाचं सरबत तुम्ही करू शकता. आता या पानाचा देठाकडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. जर पाठीमागे जास्त शिरांचा भाग असेल कडक, तर तो सुद्धा तुम्ही काढू शकता. पण इथे फक्त देठ कडक आहेत, शिरांचा भाग फारसा या पानांना नाही, त्यामुळे मी देठाकडचाच भाग काढून घेत आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व पानं आपल्याला हातानेच अशी तोडून घालायची आहेत. मी इथे 5 पानं घेतले आहेत. 5 पानांचं हे मी प्रमाण तुम्हाला आज सांगत आहे. ही 5ची पानं अशी आपल्याला बारीक बारीक तोडून घालायची आहेत, म्हणजे ती व्यवस्थित वाटली जातील. आता यामध्ये एक मोठा चमचा भरून आपल्याला बडीशेप घालायची आहे. बडीशेप गुणधर्माने थंड असते आणि ती विड्याच्या पानामध्ये सुद्धा वापरली जाते. सोबतच 2 ते 3 हिरव्या वेलच्या घालायच्या, त्याने स्वाद खूप छान येतो. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे डेसिकेटेड कोकोनट. हे मी घरीच केलं आहे. जी आपली नारळाची सुकी वाटी असते, त्याचा वरचा काळपट भाग किसणीने किसून काढायचा आणि जी आल्याची किसणी असते त्याने बारीक हे खोबरं किसून घ्यायचं. अशा पद्धतीने इथे मी घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट करून घेतलं आहे. दुकानात सुद्धा अगदी आरामात मिळतं. दुकानातलं घेतलं तरी देखील चालेल. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला दरदरीत असे वाटून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता पानं मी चांगली दरदरीत वाटून घेतली आहेत, पण हे अजूनही जाडसर आहे. त्यामुळे एखाद्या चमच्याने हे असं वर खाली करून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. पुन्हा आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. सर्व जिन्नस आधीच एकत्र टाकले असते तर पानं अगदी बारीक झाली नसती, त्यामुळे सुरुवातीला हे मी असं भरड वाटून घेतलं आहे. आता ह्यामध्ये महत्त्वाचा घटक घालायचा आहे, जो आपल्याला विड्याच्या पानामध्ये सुद्धा खायला मिळतो, तो म्हणजे गुलकंद. गुलकंद सुद्धा गुणधर्माने थंड असतो. गुलाबाची पाकळ्या आणि खडीसाखर यापासून केलेला असतो, त्यामुळे तो यामध्ये घालायचा. याने अप्रतिम चव येते सरबताला. इथे मी 2 मोठे चमचे भरून गुलकंद घालणार आहे. गुलकंद सुद्धा कोणत्याही दुकानामध्ये किराणा मालाच्या मिळतो किंवा हल्ली ऑनलाईन सुद्धा गुलकंद खूप छान मिळतो. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 मोठे चमचे भरून खडीसाखर. साखर सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण आज मी इथे खडीसाखरेचा मुद्दाम वापर केला आहे, कारण खडीसाखर सुद्धा गुणधर्माने थंड असते. त्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे अगदी छोटा चिमूटभर हिरवा रंग. तुम्ही बहुतेक पानांचे सरबत किंवा आईस्क्रीम बघता, त्यामध्ये थोड्याशा हिरवा रंगाचा वापर केला जातो, कारण पानाला तसाही फार हिरवा रंग नसतो. त्यामुळे अगदी किंचित इथे आपल्याला हिरवा रंग वापरायचा आहे. नसेल वापरायचं तर नाही वापरला तरी देखील चालेल. फक्त रंग सुरेख येण्यासाठी इथे मी वापरला आहे. त्यानंतर आपल्याला थोडेसे बर्फाचे खडे इथे घालायचे आहेत. बर्फाचे खडे घातल्यामुळे जो पानांचा हिरवा रंग आहे तो काळपट पडत नाही आणि छान गडद हिरवा रंग येतो. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. अगदी बारीक गुळगुळीत पेस्ट करायची आहे. इथे बघू शकता मिक्सरला हे मी बारीक फिरवून घेतलं आहे आणि आता तुम्ही याचा रंग बघू शकता. अगदी सुरेख आला आहे. खायचा रंग घातल्यामुळे सुद्धा सुरेख आला आहे आणि आपण जे बर्फाचे खडे घातलेले, त्यामुळे पानांचा रंग आहे तो काळपट पडला नाही. इथे आपली खायच्या पानाच्या सरबताचं प्रीमिक्स तयार आहे. हे प्रीमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस टिकवून ठेवू शकता. पण तुम्हाला जर महिनाभर टिकवायचं असेल तर जे आपले बर्फाचा ट्रे असतो त्यामध्ये हे घालून ठेवायचं आणि त्याचे बर्फाचे खडे बनवायचे आणि तुम्हाला जेव्हा मनाला वाटेल की पानाचं सरबत प्यायचं आहे, त्यावेळेस तुम्ही हे बर्फाचे खडे त्यामधून काढून वापरू शकता. आता ह्यापासून सरबत कसं बनवायचं ते लगेचच पाहूया.
त्यासाठी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये एक मोठा स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम मी घातला आहे. आईस्क्रीम असेल तर त्याने आणखीन सुंदर चव येते, पण तुमच्याकडे आईस्क्रीम नसेल तर दुधावरची जी साय असते किंवा दुकानामध्ये फ्रेश क्रीम मिळते ती वापरली तरी देखील चालेल. आता यामध्ये आपण एक मोठा चमचा भरून तयार केलेली पेस्ट घालायची आहे. तुम्हाला जर नंतर वाटलं की कमी पेस्ट पडते तर आणखी मिसळून कमी जास्त प्रमाण करू शकता. सुरुवातीला एक मोठा चमचा मी इथे पेस्ट घालत आहे. आता ह्यामध्ये एकदम थंडगार म्हणजे उकळवून फ्रीजमध्ये थंडगार केलेलं दूध घालायचं आहे. इथे मी 1 कप भरून दूध घालत आहे. साधारण पाव लिटर एवढं मी इथे दूध घातलं आहे. आता हे आपल्याला फक्त मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपलं पानाचं सरबत तयार आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्त असं दाटसर सरबत झालं आहे. आता हे सरबत तुम्हाला सर्व्ह करायचं आहे तेव्हा असे मस्त भरपूर बर्फाचे यामध्ये खडे घालायचे म्हणजे आणखीन थंडगार लागतं. पानाचं सरबत आहे त्यामुळे मी ह्यामध्ये गावठी गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या सुद्धा घालणार आहे आणि थोडेसे पिस्त्याचे काप सुद्धा घालणार आहे आणि हे सरबत व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं. इथे आपलं थंडगार रिफ्रेशिंग पानाचं सरबत तयार आहे. किती झटपट रेसिपी आहे बघा. कुठेही गॅस लावायचा नाही, फक्त सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. एवढंच आपल्याला करायचं आहे. या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये असं थंडगार आणि एकदम शरीराला ताजंतवानं करणारं हे पानाचं सरबत तुम्ही करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करून मला नक्की कळवा. माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, नेहमीप्रमाणे शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. इथे माझ्याकडे छोटे-छोटे शॉट्सचे ग्लास आहेत. त्यामध्ये हे पानाचं सरबत मी सर्व्ह करून घेणार आहे. तुम्ही देखील नक्की करून बघा. फक्त 1 घोट एवढा शॉट्स घेतला तरी अगदी ताजंतवानं वाटतं आणि चव तर इतकी मस्त लागते की तुम्ही पुन्हा-पुन्हा हे सरबत करून प्या. हे सरबत सुद्धा आपण थोडंसं सजवून घेऊया. त्यासाठी वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, थोड्याशा केशरच्या काड्या आणि वरून थोडेसे पिस्त्याचे काप मी घालणार आहे. बघू शकता किती सुंदर सरबत दिसत आहे. जेवढं सुंदर दिसत आहे तेवढं चविष्ट सुद्धा लागतं आणि एक छोटा घोट घेतला तरी अगदी ताजंतवानं वाटतं. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.